मंडळीनू आपण येऊन पोचलेला आहे आपल्या जारांब्याच्या रानात. मंडळीनू फायनल एवढे थकलेले हो की आंब्याची कधी चव घेता असा झाला. ए बोल बच्चन, अमिताभ बच्चन. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, मी 14 मेला गावाला आलाय आणि येऊन मला जवळजवळ 15 दिवस होऊन गेले. आज 31 तारीख, सॉरी आज 1 जून आहे. महिना संपलेला आहे. 2 दिवसाची सुट्टी घेऊन आला होता मी. पण इकडं आल्यानंतर इकडचं वातावरण, इकडची सगळी माणसं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कोकणातल्या सर्वांना किंवा जे आपले गावाकडच्या सगळ्यांना आपल्या गावची ओढ काय असते. आणि इथं आल्यानंतर मला ना जायची इच्छाच होत नाही नेहमीप्रमाणे. ते यावेळेला पण नाही. आणि तसं मी थोडा ठरवून आलो होतो की काहीतरी आता बस मी 1-1.5 महिना जॉब केला परत जाऊन मी, पण मला नाही जात. आणि मी आता परत इकडंच राहायचं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली. सध्या दादांबरोबरच कामाला जातो. हे घर बांधायचं वगैरे काम करतात त्यांच्यासोबत. आणि नंतर बघूया दुसरं काय बघू. तर आज 1 तारीख आहे म्हटलं, आता मध्येच जास्त काय व्हिडिओ बनवायला जमले नाही मोठे. आज 1 तारखेपासून सुरुवात करतो आहे. सकाळी उठून लवकर तयारी वगैरे सर्व केली. आज देवपूजा वगैरे झाली आणि आता नाश्ता करतो आहे. लौकिकनी घरे खाल्ले, आता मी पण घरं खायला जातो आहे. चला. ए चल. इकडं परवा कोण बायकोची आत्या वगैरे आली होती. त्यांनी ही स्वामींचा फोटो गिफ्ट दिला आहे, खूप छान. आत्ता आपण इकडं हा बघा लौकिक आधीच खातोय. ए मला ठेवलंयस काय? एवढे खाल्ल्याने एकट्यान जवळजवळ 10-12 आटले आहेत. आता मी खातो. लौकिक त्याच्या भाषेत काय अशी बोलतोय. मी घरं खायला सुरुवात करता. आमचा फणस आहे ना मागं, तेच आहे. फणस बारक्याच आहे, पण याचं वैशिष्ट्य काय, हा गरं यायचं ना एकदम असं अर्धकच्चं सारखं असतं, एकदम बलबली. तसं बारका फणस आवडत नाही तसं नाही, आणि एकदम काप्या फणसासारखं पण नाही. त्यामुळं सगळ्यांना आवडतं. ठाण्याला होता ना तेव्हा हा ट्रायपॉड घेतला होता स्टेशनच्या बाहेर 300 रुपयाला. त्याच्यामुळे फायदा झाला का आता मी पूर्ण असं काय करतोय ॲक्टिव्हिटीज दिसतं. आज पण कामावर आहे, पण आज आमच्याच घरात मागच्या दरवाजाला पत्रा लावायचा आहे. दादा येणार आहेत म्हणून मी घरात आहे. उंच आहे ना, आणि पाऊस मागच्या बाजूनच येतो ना, असा समुद्राकडनं येत होता. तर मग इथं सगळा भिजाय होतं, पायठीत बसायला पण मिळत नाही पावसात. जरा पत्र टाकलं का बसाय. बिल्डिंगचं सगळं काम आहे. आनंदांची देवपूजा झाली वाटतं, नाही तर खाली आव्यादाची. 10-15 घरं खाऊन झालं. जरा बसता 2 मिनटं. आणि दादा यायच्या आधी सगळी तयारी करायची आहे. वेल्डिंग मशीन वरच्या घरात काम चालू होतं, ती आणायची आहे. आमच्याकडे बाकी सगळी वरून आल्यावरनं पाईप काढायचे आहेत, काही तर लागणार आहेत. तर पत्र्याचं उरलेलं तुकडं तर म्हणजे मोठं साधारण तर आणून ठेवता, सगळी तयारी करून ठेवता. आणि तुम्हाला पण वाटत असेल की हा गावाला येतो, परत मुंबईत जातो, परत गावाला येतो. आता गावची ओढ आहे म्हणून येतो, पण अजून महत्त्वाचे काय कारण आहेत ते मी वेगळ्या व्हिडिओ सविस्तर सांगेन. मला बरेच जणांनी कमेंटमध्ये पण विचारली नाही. त्यातलं मेन कारण म्हणजे आत्ता एक बोलतात, म्हणजे मला गाव माझ्या खिशाला परवडतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर आता सकाळी उठल्यापासून मी देवपूजेला फुलं आणली, घरं खाल्लं म्हणजे नाश्ता केला, रानात जाऊन फिरून आंबं आणलं. या सगळ्या गोष्टींना किंवा हिंडायला मला कुठं 1 रुपयाचा खर्च आला नाही. हा जर मुंबईत मला नाश्ता करायचा असता, कुठं जायचा असता बाहेर, तर प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. आणि हे एक कारण आहे की मला आता गावीच राहायचं आहे, म्हणजे गावीच बरं वाटतं. चला आता तयारीला लागतो. तर त्याचं काय व्हिडिओ करता येणार नाही, दादा आल्यावर नंतर मग कामच करणार.
चला मंडळीनो, आता कामाला सुरुवात करूया. आमची शिडी बाहेर होती ती आतमध्ये घेतले. आता माल्यावर जाऊया आणि काय काय साहित्य काढायचं आहे, पाईप बीप काढायचं ते आणूया. 2 पाईप काढलेत माळ्यावरनं, घराच्या टायमाचं उरलेलं होतं तर. आता वरती जाऊया तिकडं काकींच्या घराचे. तर मंगेजांची वेल्डिंगची मशीन, वेल्डिंगचं रॉड बीड काय साहित्य राहिलं आहे ना, आता घेऊन येऊ. माल्यावरचा काय व्हिडिओ काढता आला नाही, कारण वर तशी पण आम्ही काय बल्ब घेतलेला नाही आणि लाईट पण गेले. काकांच्या पडवीचा पहिली कौला होती ती वांदरानी ना उड्या मारून मारून त्याला फोडली, पडवीची वाट लावली. आता मेच्या सुट्टीत आली होती तेव्हा काकीनी पडवीच्या घराच्या 4 बाजूला पडव्या, 3 बाजूला त्याला हा नवीन पत्रा बसवून घेतले. इथं मी कामाला होता 5-6 दिवस, ते इथपासूनच सुरुवात केली. मग आता आज आमच्याच पडवीचं काम आहे. वेल्डिंग मशीन ह्या पडवीत आहे, पण मी व्हिडिओच्या नादात चावी नाही आणली. चावी आमच्याकडेच आहे, खाली जाऊन चावी घेऊन येता. कलमाच्या आंब्याचा 60 कथा आहे बनवला होता. आता मंगेश आता आलं होतं, पण का लाईटच नाही सकाळपासून. 1 मिनटं. हा बघा, उन्हात आहे, इथं सुकाय टाकला आहे आंब्याची साठा आहे. कालसर दिसतात ती कलमाच्या आंब्याची आहेत ना, आणि एकदम पिवली दिसतात ती रायवली आंब्याची. फणसाची पण केलेली आहेत, पण ह्याच्यात नाही आहे आता. चला, दादा गेलं. आता लाईट नाही तर नाही, काय काम चालू शकत नाही लाईटीशिवाय, कारण तर वेल्डिंगचं आणि कटिंगचं काम होतं ना. आता आपलं मी बसून साठा खाता. तेवढ्यात दुपारनंतर आली तर काम चाललं म्हणून तयारी करून ठेवता सर्व. नाही तर मग आज काय दिवसभर कुठं जाईन बिन तर आजच्या व्हिडिओत दाखवू. मंडळी, संध्याकाळचं 4:15 वाजलेत. दोघं लाजत आहेत कालू बालू. आता चाय प्यायलेला आणि आम्ही आता 3 जण जातो आहे जरांब्याकडे आंबा नाही, कारण काम काय ठरवलेलं माझा दिवसभरात झाला नाही. मग काय आराम केला आणि आता जातावर राहणार. चला. चला जाऊ. आंबा भरपूर आणायचा, आपण 3 जण आहोत, 3घांचा वाटा पडेल एवढं मिळलं पाहिजे. दोघं टिल्लू पिल्लू आहेत ना, एक्का आणि श्रेयस. त्यांनी काल रात्री माझ्यावर पैज लावली होती, RCB जिंकणार का गुजरात. मी म्हटलं RCB जिंकले, मग परत कशी लगेच जिंकल, म्हणून मी गुजरातच्या बाजून बीट लावली आणि ह्यांनी RCBच्या बाजून. तर नेमका मी हरला आणि RCB जिंकली. बीट काय ठरली होती? RCB जिंकली. काय ठरला होता द्यायचा? दोन्ही दोन वडापाव एकाला. आता ह्या दोघांना मग आता मला 2-2 वडापाव द्यायचे आहेत. आता आपलीच कधी जाईन तेव्हा देन. बघा, RCB जिंकली. काय रे पोरांनो, आंब्यानं मला नेता वाय. चांगला आंबा कुठचा आहे आता? हा ठीक आहे. कातलावरचं आंबे एकदम चांगले आहेत. दाराजवळच आंबा काय घेतो रानात, तुम्ही जायच नाही फायदा. लंकापती सप्त पाताल यामध्ये भ्रमण करणार श्रीकृष्ण जन्मराज म्हणतात. काय म्हणतात? सप्त पाताल लंकापती हा आम्ही शोधलेलं होतं. मंडळीनू, आपण येऊन पोचलेला आहे आपल्या जरांब्याच्या रानात. बघा, श्रेयसनी एक्का आता पटापट आंबं जमायला सुरुवात करतील. काय र, मेलं कुंब्याची फलं आहेत. हे बघा किती पडलेत, ते भरपूर पडलेत. इथं अशोक तात्यांची बिटकी आहे. गण्यादाचा वरच्या बाजूला मोठा आंबा आहे. आमचा आहे, काकांचा, अशीच 5-6 आहेत. बघूया काय. करवंद बघा,
ए मी आलास तुला शिव्या घालतील कमेंटमध्ये. अरे सुकलेला हरडा आहे ता. हा बोलतो मला करवंद आहेत म्हणून. काय र विराट कोहलीचा टी शर्ट घालून त्याचं नाव बदनाम करतोस. होय? हा कुठनं जायचं इकडनं काय इकडनं इथून हा बघ. थांबा तुला इकडे जायचं आहे, शोभांची जायचं की? हा इकडनं जाऊ ना इकडनं. आमच्या इथं जाऊ, आमच्या शेतात जवळ जाऊ आहे. नाही मग इकडं चल पहिला आमच्या इथं जाऊ तिकडनं मग फिरून मग तिकडनं वर जाऊ. आता नाही का शेताकडून? कुठली तरी एक जागा स्वतः. इकडे आमच्या इकडनं. हा मग. ए वसाड्यानो काय? नुसतं उन्हाळतावा रानभर फिरतावा आहे. आंब कुठात एक आंबा नाही पिशवीत दिला वा अजून मला. आंब पहिलं स्वतःने जमवा. पिशवी तरी आणलीस काय? माझ्या खिशात आहे. बाय, देव काय सांग. आमटर काय करायचं आहे चांगला गोड गोड बघा तू आधी पिशवी आणलीस ते सांग. आणलंय. दाखव. हा बो पर्याचा बांध फुटला आता यंदा कसा राहणार आपला. हा डुकराने कोंडीन. तर आता आपल्याला करायला लागेल तशी यंदा पण. आपलं काय नाही तशी होणार. पण इकडे आता शेती तर कोण करीत नाही. शेती कोण नाही करीत. नाही तर मग बांध घालायला लागला असं कारण या कातलाच्या हरलेला जोरात हरला नाही मोठा परायचा मग जोरात पाणी येतं. तू पिशवी आणलीस ते दाखव आधी. हा बघा ऐकली नाही पिशवी ना हाय चल चला पुढे चला पुढे चला. इथं ना तिथं वरती. इकडे वरती आधी काकींच्या इथला आंबा बघायचं ना. हो कुठलं? हा आमटोर आहे. खाऊन तर बघूया चांगला असला तर घ्यायचा मग. चल मग. चला एकाने श्रेयस आता आंबा काढून आपल्याला आणून दाखवतात जवळ. एकच काढलास थांब तिथंच. हा दाखव. बरोबर आहे. हा गोड आहे. हम्म. मग आता ह्याचा आंबा आपण काढून जमवूया. आणि हा उलटा कसा खाल्लास. पुढून चिक हा लागतो. बघा. मग चिक पहिला चावून काढायचा आंबा असतो. बघा आंबा. हा बघतलाय बघा हा. तू वायस माग हो हा. कॅमेऱ्याच्या तोंडात घुसतोय. हा पहिला चिक काढायचा. हा हा हुशार पोरगे. हा चावून पर्या टाकायचा. हा शाबास. टाकला? हा फू. थू. हा सगळा चिक गेला तोंडात. तू कसा आहे आंबा. मस्त गोड. ठीक आहे. पाहिजे तुम्हाला कमेंट करून सांगा. अरे वा रे वा वा वा. आम्ही देतो. हा आता खाऊन मोकला हो मग आपण बाकीचं काढू. हम्म. चला मंडळी जवळ पिकलेले आहेत एकदम गोड गोड बघा. गोड गोड नव लाल लाल. हा बघा हा एक आहे त्याच्या आतमध्ये तो वरती भरपूर आहेत. मंडळी हा दोघं आहेत ना माझ्यापेक्षा वरचं ॲक्टर आहेत. बेस्ट ॲक्टर म्हणजे. आता मागं तर आंबं काढून दाखवली ना तर आपल्याला सांगितली मस्त गोड आहेत आणि म्हणून मी म्हटलं आता काढूया. मग आंबा जरा आंबट असा आहे त्यामुळे एक पण काढलेला नाही. मुद्दाम आपल्याला ॲक्शन करून दाखवली गोड आहे. आता पुढच्या आंब्याखाली जातो. चला आता पहिलीकडे जायचं ना इथनं खालनं. चला चल त्या चल तिकडं चल. आंबा पाडायचा ना. आंबा पाडूया. हा गोड आहे. हे बघ, ह्या दोघांना रानात फिरवायचं म्हणजे रसीला. लय सांभाळून फिरवायला लागतो कारण हा दोघं आमच्या वाडीतलं सगळ्यात मस्तीखोर आणि लय आवडा नाही अवली आहेत. आणि विशेष म्हणजे अख्ख्या वाडीत दोघंच आहेत त्यामुळे ह्यांच्याशिवाय कोणतं पान हलत नाही. हा. कोणत्या दुकानात काय आणून द्यायचं असेल किंवा काय काम असेल काय तर किती म्हटलेलं तरी आम्हाला ह्यांच्या पायाशी जायला लागतं. बाबा अब्दुलीतनं जरा खाऊ आण रे असं करायला लागतं. बाबा. अरे रे बाबा. मी सांगतो हा आंबा स्पष्ट संपलेला आहे. कुणीच नाही काढून नेला त्याला. त्याला कोणी काढूनच नाही नेला. जेवढा पडला तेवढा सगळा आंबा उलागला. अरे मी काढून नेला मी. मंडळीनो हा आमच्या अशोक तात्यांचा आंबा आहे. बारीक बिटकी आहे. लय गोड असतो. दरवर्षी लागतो पण आता उलागलाय. मंडळीने ह्याचा पुरस्कार केला पाहिजे. सगळा आंबा हिनेच नेला. कोणी श्रेयसनी. आणि तरी पण आपल्याला मुद्दामून दाखवायला आलाय ना. होय मुद्दामून जाणार आहे. मेलो जो तुम्हाला दोघांना सांगता आल्यापासून मला नुसती करवंद आणि काजू दाखवता वाय. आंबं दाखवा नाही तर मंडळींना काय वाटेल बाबूदादाच्या गावाला आंबच नाही आहेत म्हणून. काय आंबा संपला आम्हीच खाल्लेला सगळा आंबा. मंडळीने ऐका. हा मनुष्य आहे ना एक तर नुसता आंब्यावर टपकलेला असतो. हा. दिवसाला 10-15 आंबे खातो. मग आंबे कोणाला उरतील. मग तर ठीक आहे. मग किती 21. बघितलास. 21 स्वतःच सांगतोय हां स्पष्ट. मग आम्ही तरी काय बोलायचं आता. आम्ही काय बोलू शकतो. आणि मला सांगतात काय बाबा आता तू मुंबईतनं आलायस पण तुला द्यायला आंबत नाही रे यंदा गावात म्हणताव. होय स्वतः 15 आणि 20 खाताव. होय. चला मंडळीनू आपल्या लहानपणीची गावाकडची एक आठवण श्रेयस आणि एक्का त्यांचा आता ते नेहमीचा खेळ करून दाखवत आहेत. हां पान कसला आहे सांग रे. पान कसला आहे सांग. आष्टाचा. आष्टाच्या झाडाचा पान आहे. आष्ट्याचा पान झाडाचा. हां
एकदम कोवला पान जो अगदी असा गोल असतो त्याला तर वाजवून दाखवतात. आपण पण असा भरपूर वेळेला केलेला आहे. हां 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 मला नको मग. हां झाला तुमचा झाला. आता आंब्याना चला. बंद केला. ए कुठे धावता बाई. आणि काजू खाली पुन्हा आंब मिळतात काय. काजू खाली आणली होती मला. तू इथं राहा, आम्ही जातो काजू खाली आंबे शोधायला. तू बाबा राहा आंब्याखाली. आमच्याकडं काजू खाली शोध. आमच्या गावात काजू खाली आंबे भेटतात. होय काय. तुमच्या गावात कुठे भेटतात कमेंट मध्ये सांगा. ह्या दोन पोर आहेत ना बोलण्याच्या बाबतीत पण नाही ऐकायचं असलं आहेत. अभ्यासात पण तेवढं हुशार आहेत. हा चला आता वर डोंगर चढीत वर जात आहो. 12वीच्या परीक्षेत मंडळींनो हा आमचा आपल्याला आंबे पाहिजे. आपल्याला राहू दे तिकडे कुठं राहायला काय तो. आपण पहिला आंब्यानं जाऊया. बाबूचा नसला तरी त्याला आंबा भेटलं पाहिजेत आपल्याला. पहिला आंबा लागतो आपल्याला. मग खायला आंबा नको खाल्लेलं आहे तर कमी पडलं. आता ह्या जंगलातून जायचं असा पहिला भोंबड आहे तिथं पण तरी पण डोंबाडा येतं तरी पण हळूहळू न पाहिला होता त्याला. कुठं कुठं आंब्यानं जातोय आपण. रेजा खरंच बाबूचा कुठे राहिला राहू दे. आपण जाऊया. इथून चौकात ते बाजूला सांग. होय दगड सारकला तर जाऊन मग गेली घटली खाली. सोडू नको झाली सावकाश सोड नाही तर माझ्या थोबडं फिरून टाकतील. मेल जाणार त्यापेक्षा मी हुशार. आब इथनं वरती उभा होता गपची बाब. बाबूदा आंबा भेटला. हा आंबा भेटला रे. मग भेटला ना. हा वरती बघ. कुठं बाबा हा बघ. हा इथं इकडे बघ ह्या साईड. हा काय. चला एक आंबा भेटला फायनली. चला मग चला पटकन चला आंब्याखाली. मंडळीनू फायनली एवढे थकलेले हो की आंब्याची कधी चव घेता असा झाला. ए बोल बच्चन अमिताभ बच्चन. तर तिकडे एक लाली पडलेली बघा. ती बघ तिकडे वाटला. बाबूदा आंबा भेटला. हा चांगला आहे ना. नाही खराब आहे. ते दाबून बघा याने. दाखव एकाच मला आंबा मला चव घेऊ द्यायची. आणि वर कुठनं चढायचं तिकडनं चढायचं आहे. दाखव. ए हिरवा मिळला ते हिरवा पण घ्या र. तसं पण आता हिरवा आंबा मिळत नाही आम्हाला. कोलमाच्या फोडात टाकायला लागतो हिरवा आंबा. तिकडंच जायचं आहे. चला इकडनंच बाहेर पडू. आंबा नाही इकडे. आंबा घ्यायचं ना. हा इथनं वर चढू या चला मंडळी. इथनं वर चढायला जागा आहे मस्त मस्त पैकी. पण दगड सारखलं तर जाऊ खाली. वर पण करपंडीला आहे. चढायचं म्हणजे या बघा आंब्याखाली भंबाडा. काय र याला आंबा खातो आणि माझ्या हातावर तुकतो. स्वतःच्या हातावर हे इकडे वाट आहे. इकडे वाट आहे. आंबा गोड लागला का तसाच असतो. इकडे वाट आहे. तसाच काय असतो तसाच. गेलेला आपण सपाटावर. आलीला सपाट. एकदम उंचावर आलेला आहे बघा. आम्ही इतके वर आलेलो आहे. चला मंडळी चला सरळ वरती रस्त्यावर. रस्त्यावर नाही आता. आता तिकडे आहे का. चल उभा डायरेक्ट रस्त्यावर जाऊ. हा मला आंबा तिकडे. तिथून वर- मंडळीनू आंबं शोधित शोधित डोंगर अक्का चढून आम्ही जरांब्याकडनं आता वर सपाटावर पोचलेला. आणि इकडं आमच्या वाडीतलं पद्यादादा प्रदीप दादा पेरं करतायत बघा. पेरणीला कालपासूनच सुरुवात केली नाही. खुदला एकच आहे. पोरावती मदत केलेली असते पटकन. खुदला एकच आहे त्यांच्याकडे. बघा इकडं सर्वांची शेती आहे आमच्या वाडीतल्या. नाचणी सगळ्यांची इकडं. भात आहे. होय भातच आहे. इकडे भात पण आहे दादांचा बघा.
भात पेरलेला दिसतं ना. तिकडे दाखव. आता कुठं दाखवायचं अजून? तर दाखवलेला. बाबूदा समुद्र बघ चमकतोय कसा. आता सूर्याच्या ह्याच्यानं दिसणार नाही. लांबून मस्त वाटतं करतायत. चला भारी रे. चला लय दमवले पोरांना धावडवून. तेव्हा इथं जरा 2 मिनटं सांगता बसा पायरी खाली. बाबूदा सांग हा झाड पायरीचं कुठलं झाड आहे? हा झाड आता तू सांगितलास म्हणून मला समजलं पायरीच आहे. ही मोठी पानांची नाही ता हे आहे तांदळीचा आहे. चांदाडी आहे. त्याच्या मागं हा मोठा झाड आहे ना बारीक हा पान पानांचा. हा बघा. हा पायरीचा आहे. कुठे गेला पान? बघितला हा इथं बघा, हा दाखवलं पान. मी. हां हा पान समजला? आता इथं कातलावर बसा जरा धावली आहे मस्त. मस्त गारगार असेल. मी इथं बसतो. बस मी इथं बस. नको इथं नको. हा एवढी इथं जागा आहे एवढी चांगली. होय, हे इथं बसतो मोठं ना. दगड. हा दगड घेऊन असा. मस्त वाटते एकदम आणि सावलीला. बाबूदा समुद्र बघ. आणि गार गार वारा लागतोय. पोरांना मस्त समुद्र दिसतोय लांब. झाडाखाली बसलो जरा शांती भेटली. उन्हातनं समुद्राचं पाणी चमकतंय. झाडाखाली बसलो जरा आणि शांती. आंबा किती मिळलं? एक आंबा आपण खाऊन झाला. हा आता आपण पिशवी दाखवतो तुम्हाला. ही बघा. भरले पूर्ण. मला घरातनं निघताना इमानदारीत खरोखर असा वाटला होता का 3 जण आम्ही जाता वाय ही एवढीशी पिशवी कशी पुरणार. हा घेत होता सिमेंटची मोठी गोणी. तर म्हटलं नको राहू दे. ही ह्याच्यात एक आंबा नाही अजून. का? तुला आंबा दाखवता आम्ही. पिशवी आणला एवढीशी. त्याचं आंबा कसं राहणार एवढं सगळं? म्हणजे एवढीशी बारकी पिशवी बघून आंबं लाजलं तर आलंच नाही आमच्या वाट्याला. मग चला आता पुढे जाऊ नाही इथंच कालो खोल. व इथं संध्याकाळ होईल. हा बघा इकडं सर्व पेरं अजून बाकी आहेत. आनंददादांचा मी माती लावाय बघा एकदा लवकर उठून आला होता. आता ह तोंड आहेत. यांचं अजून बाकी आहे पेरायचं. आणि इकडं हा श्रेयसचा आहे ना रे. हा बघा हा तोंडात पेरली. पेरून झालाय. 10च्या 10 सोडल्यात. 10 आहेत काय? हा इकडे नाचणीचं नाचणीच आहेत ना. 10 रोपट आहेत. फक्त. नाचणी फक्त 10 रोपट आहेत. चला येईल मस्त. आता पावसात काम करायला मजा येईल. ही जांभूल आली. एक्केची. एक्केची फेमस जांभूल. ही एक्केची जमीन आहे हा. हे बघा. आणि इकडं श्रेयस ही तुम्ही अशोकतांच्या ह्याच्यात केली आहे का यंदा? कुठली होय? हां अशोकता त्यांच्या जमीन तुम्ही केली आहे. खालची ती होती. श्रेयसची तिकडे खाली आहे आणि मागं यशवंती तिकडं प्रदीप दादा होतं तिकडं. प्रदीप दादा श्रेयसचं काकास. आतल्या वर्षी. चला जरा ह्या जांभली खाली बसूया. अगं बाई वरती बसतोय तो. आम्ही वरतीच आहे. होय होय. श्रेयसने एकांश म्हणतात बाबूदादा आम्हाला ना झाडावर ह्या जांभलीवर चढायला आवडते. म्हटलं उंच चढू नका जवळच जा. वारा पण एवढा मस्त लागतोय ना. पोरा एकदम एक्सायटेड झालेत दोघं पण. म्हटलं जा. मी नाही तर नाही तुम्ही तरी झाडावर चढा. मला नाही चढता येत तर नाही. तसं मी तिथं पण जाऊ शकता. तिथं फोटो काढाय मस्त आहे रे श्रेयस. थांबा थांबा बसा तुम्ही व्यवस्थित. तुमचा फोटो काढता मी. रेडी? इकडे बघा. बाबूचं नीट आहे. इकडं बघा. दोघं नीट बसा आणि इकडे बघा. हां वर बस एक्का जरा. रेडी? 3, 2, 1 ॲक्शन. ओके डन. चला आता खाली उतरा. अरे लय लाड केलं. अरे आम्हाला झाड मोठं आहे पण त्याच्या फांद्या दरवर्षी कवाल तोडायच्या टायमाला तोडतात ना. आता बारीक बारीक फुटल्यात नवीन. हां बसायला पाहिजे थोडंसं. हां बसा दम लावून बसा. मंडळीनो पोरांनी मला चांगलाच उल्लू बनवलीन. फिरवलीन रानात एक पण आंबा काय मला मिळवून दिली नाही. आणि आता म्हटलं अजून थोडा जाऊया पुढं तर म्हणतात नको र दादा आता आम्हाला नाही जमत आहे. एकानं सांगितलं आणि मला ताण लागले. दुसरा म्हणतो मला आता चालून दमला आहे. मला पुढं चालायचा कंटाळा आला आहे. आणि खरं सांगायचं झालं तर मी पण दमला आहे.
तर आंब रानात नाही, पण दाराजवळ खापीतला आणि गोडांबा आहे, त्याच्याखाली एक फेरी मारीन मी आणि आणीन. तर ठीक आहे, फिरायला आली मजा. चला आता परत फिरून फिरून सीमेवरनं रस्त्यावर आलेलं आहे. रस्त्यावरनं आता आम्ही घरात जाऊ परत. तर मंडळीनू, आम्ही आज आंब जमवून दमलेला फिरून फिरून. त्या दोघांनी जर काय आंब दिली तर पिशवी खिशात आहे, असू दे. पण मजा आली फिरायला. संध्याकाळचं वातावरण होता छान, मस्त ऊन होता तरी पण गार वारा लागत होता. आंबे पडले, जरा पोरांबरोबर कॉमेडी केली. रानात काम चालू होतं, दादा बिदाने भेटून आता इकडनं रस्त्यानं परत खाली जात आहोत. घरात जाऊन वेगळा काय दाखवाय नाही, चाय बी पिऊन झाले. तर मग म्हटलं व्हिडिओ आता इथं संपवूया. आणि हा असा आजचा दिवस सगळा होता. असं दररोज आता व्हिडिओ मी बनवीन. आजपासून सुरुवात केली तर तुम्ही बघित का. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. हुशार आहेत. हां, तर धन्यवाद. आणि छान वाटतंय आणि असं खरंच वाटतंय की गड्या आपला गावच बरा. थँक्यू.